सराफ बाजारातील शेटे मार्केटमध्ये मृत्यूला खुलं आमंत्रण, धोकादायक इमारत कोसळण्याच्या उंबरठ्यावरती, तरीही सगळे बघ्याच्या भूमिकेत अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे। सोलापूरच्या गजबजलेल्या सराफ बाजारातील शेटे मार्केटमधील तब्बल 100 वर्षे जुनी इमारत आज अक्षरशः कोसळायच्या अवस्थेत उभी आहे। भिंतींना मोठमोठ्या भेगा, तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील पत्र्याच्या छताखालील वासे, बडो ढाबा पूर्णपणे कुजलेला, काही भाग कोसळलेला, तर उरलेला भाग केवळ वेळेची वाट पाहतोय। या बाजारातून दररोज शेकडो नागरिक, महिला, ग्राहक, कारागीर यांची वर्दळ असते। सोने चांदी खरेदी आणि दागिने दुरुस्तीसाठी इथं गर्दी प्रचंड वाढलेली असताना ही इमारत आजूबाजूच्या प्रत्येकाच्या जीवावर उठलेली आहे। धक्कादायक बाब म्हणजे सन 2005 पासून आस्थागायत तब्बल 20 वर्षे सोलापूर महापालिकेनं दरवर्षी ही इमारत धोकादायक असल्याचं सांगून नोटिसा दिल्या, मात्र प्रत्यक्षात पाडकामाची हिंमत कुणीच दाखवलेली नाही। जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, न्यायालयीन खटले, आरोप प्रत्यारोप यामध्ये ही जीर्ण इमारत तशीच उभी आहे। भाडेकरू महिन्याला केवळ 10 ते 50 रुपयांच्या भाड्यात दुकाने वापरत असून फुकट दुकान सोडायला तयार नाहीत, असा आरोप जागा मालकांचा आहे। महानगरपालिकेला आम्ही वेळोवेळी दिलेला आहे, म्हणजे 2005 पासून आम्हाला महानगरपालिकेकडून नोटिसा येतात की धोकादायक इमारत पाडा म्हणून, आणि आम्ही दरवर्षी नोटिसा त्यांना म्हणजे नोटिसेला आम्ही उत्तर दिलेलं आहे की तुम्ही हे पाडा, आम्ही हे आमचा भाग जो धोकादायक आहे तो पाडून घेण्यात आलेला आहे। परंतु जिथं भाडेकरी वगैरे आहेत तर तो इमारतीचा भाग अजून पेंडिंग आहे, तो भाडेकऱ्यांनी मुद्दामनं चांगल्या स्थितीत आहे असं भासवून दाखवलेलं आहे। त्यामुळे महानगरपालिका थोडं पाडण्यास कचरत आहे। भाडेकरू आणि महापालिकेच्या संगनमताचे आरोप मालकांकडून होत आहेत। या संघर्षात मात्र सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आलाय। विशेष म्हणजे महापालिका पॅनलवरील स्ट्रक्चरल ऑडिट अभियंत्यांनी इमारत तात्काळ रिकामी करून पाडावी असा स्पष्ट अहवाल दिलेला आहे। महापालिका अधिनियम 1949च्या कलम 268(1) अंतर्गत अनेक वेळा नोटिसा देऊनही प्रत्यक्ष कारवाई शून्य आहे। लोकांना अजूनही आठवतंय, सन 2005 मध्ये याच सराफ बाजारात भाईकट्टी दुकानाची भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि मुलं गंभीर जखमी झाली होती। तरीही इतिहासातून कोणताही धडा घेतला जात नसल्याचं चित्र आहे। सध्या सोलापूर शहरात एकूण 140 धोकादायक इमारती असून त्यातील 15 इमारती C1 म्हणजे अति धोकादायक वर्गातील आहेत। शेटे मार्केटची ही इमारत त्यात C1 वर्गात मोडते। बाजूच्या कर्नाटक राज्यात 100 वर्षे जुनी इमारत असली तर ती थेट पाडली जाते, पण महाराष्ट्रात राजकारण, दबाव आणि हितसंबंधांमुळे निर्णय लांबवले जात असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। यापूर्वी अतिवृष्टीमुळे भिंतींना ओल येऊन ठिकठिकाणी मलबा पडला असून एखादी मोठी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? जागा मालक, भाडेकरू, महापालिका की न्यायालय? नागरिकांचा संतप्त सवाल असा आहे की इमारत कोसळल्यानंतर पाहणी करून काय उपयोग? एखाद्याचा जीव गेल्यानंतर कारवाई करणार का? आता सर्वांचं लक्ष लागलं आहे ते पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे हे काय निर्णय घेतात याकडं। वेळीच पाऊल उचललं नाही तर सराफ बाजारातील शेटे मार्केटमध्ये जीवितहानी अटळ आहे, अशी भीती सर्वत्र व्यक्त होत आहे।